आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे। देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह, आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडाघरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडाघरचं अवतण आहे। एक म्हण आहे, चादर लगी फटणे खैरात लगी बटणे। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत, मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा। आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मैं मांडू और हिंदी में भी मांडू। राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयाची तरतूद असलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला। आता या अर्थसंकल्पावरून जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली। उद्धव ठाकरे म्हणाले की हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनाची अतिवृष्टी होती, थापांचा महापूर आहे, अशी जोरदार टीका केली। त्यानंतर जयंत पाटलांनी देखील जोरदार टीका केली। पराभव जवळ दिसत असल्याने चादर लगी फटणे खैरात लगी बटणे असं म्हणत जयंत पाटलांनी देखील या अर्थसंकल्पावर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्राचं बजेट आज मांडण्यात आलं। देशातल्या लोकसभेचा फटका एवढा मोठा आहे की एक म्हण आहे, चादर लगी फटणे खैरात लगी बटने। चादर फट गई है और इसीलिए खैरात बांटने की कोशिश हो रही है। यांना खात्री झालेली आहे की काही झालं तरी आता आपला पराभव आहे आणि म्हणून हा शेवटचा प्रयत्न सरकारने करून बघितला आहे। आणि हाही प्रयत्न फक्त 3 महिन्यासाठी आहे, कारण 2.5-3 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि म्हणून या अर्थसंकल्पात घोषणा करत असताना पुढचे 2-2.5 महिनेच आपण सरकारमध्ये आहोत, तेवढे पैसे वाटप करायचे आहेत, बाकीचे नंतरचे नंतर आल्यावर बघतील, असा भाव याच्यात आहे। आणि म्हणून एक बेजबाबदारपणाने मांडलेलं बजेट, ज्या बजेटमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाला जे बजेट आहे त्याच्यापेक्षा 46,000 कोटी रुपये हे बजेटरी प्रोव्हिजन केलेली असा दावा आहे। मागच्या वर्षी मी मागच सांगितलं 1,30,000 कोटी रुपये यांच्या खिशात नसलेले महसुली तुटीच्या सह मांडलेले जे होते पुरवणी मागण्यात, त्यामुळे या राज्यात 1,30,000 कोटी जादा मांडले, त्याचं काय झालं माहित नाही, तरी आज महसुली तूट फक्त 20,000 कोटी दाखवली आहे। ही सगळी आकडेवारीची जगलरी आहे। आणि हे करत असताना पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर कमी करण्याचा जो आव आणलेला आहे, मागच्या वेळी लोकसभेच्या आधी मोदी सरकारने हेच केलं, 2 महिने आधी दर कमी केले आणि आता त्याच्यानंतर ह्या निवडणुका झाल्या की पुन्हा हे दर वाढवणार आहेत। हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे। तीच पद्धत या सरकारची सध्या दिसते। कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय मिळणार नाही निवडणुकीत, मग आता शेवटचा प्रयत्न पैसे वाटण्याचा करा। आणि हे पैसे वाटत असताना जसं नाना पटोले यांनी सांगितलं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 8,500 रुपये होते, पण यांनी फक्त 1,500 रुपयाचीच दानत दाखवली। म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करताय, तर तो आधार सक्षमपणाने द्यायला पाहिजे होता, पण काहीतरी दिलं याचं साधारणपणे वातावरण निर्माण करण्याच्या पलीकडे कोणतंही पाऊल पडत नाही। माझ्या मते हा अर्थसंकल्प हा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला प्लीज करणं आणि आपल्या पराभव जो मागच्या लोकसभेत झालेला आहे, जो प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने केलेला आहे, त्या पराभवातून काही प्रमाणात वाचण्याचा प्रयत्न या निमित्तानं या सरकारने केलाय। आणि मला खात्री आहे की या पद्धतीचा जे जाहीर केलेला आहे त्यातल्या कोणत्याही गोष्टी फलद्रूप होणार नाहीत। महाराष्ट्रातल्या जनतेला काही दिलासा देण्याचा प्रयत्न यातनं जो केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेची निव्वळ फसवणूक आहे। महाराष्ट्राचे एमएससीबी बोर्ड जे आहे त्याची थकबाकी किती आहे आणि त्या बाबतीत खरं म्हणजे मागच्या थकबाकीला माफ करणं हा जर निर्णय झाला असता तर त्याचं मोठं स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेने केलं असतं। आता इथून पुढे यांचं राज्य 2 महिने आहे, तर पुढची सुपारी घेणं हे जबाबदारपणाचं लक्षण नाही। म्हणून मी मगाशी सांगितलं की मागं काय आहे, एमएससीबीच्या समोरचे प्रश्न काय आहेत, याच्याबद्दल कुठेही भाषणात त्याचा उल्लेख नाहीये, पण पुढे मी अमकं करणार आहे म्हणतात। यालाच मी म्हणतो की हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे।
त्यांनी जर बजेटमध्ये सांगितलं असतं की एवढी जबाबदारी आमच्यावर ऑलरेडी आहे महाराष्ट्र सरकारवर, जी आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांना द्यायची आहे, तर मग मी समजू शकतो किंवा थकबाकी एवढी आहे याची वसुलीची हे कार्यक्रम आहेत, त्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालून नवी जबाबदारी 14,000 कोटी रुपयाची म्हणतायत, पण मला वाटत नाही ती 14,000 कोटीवर थांबेल. किमान 28 ते 30,000 कोटी रुपये हे या योजनेसाठी लागतील. म्हणून मी वारंवार सांगतोय, हे बजेट फक्त 2-2.5 महिन्याचं आहे. हे सत्तेतून बाजूला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ त्यावेळी अशा गोष्टी आणि या सगळ्या संदर्भात आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम पुढे करायचंच आहे. ते आम्ही योग्य त्या पद्धतीनं व्यवस्थितपणानं करू. आणि एक शेवटचा आणखीन एक मुद्दा मैं मांडू और हिंदी में भी मांडू. वारकरी दिंडींना अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तुकोबारायांना नजराना पाठवलेला होता. त्यावेळी तुकोबारायांनी स्पर्श न करता तो परत पाठवला, त्यांचे आभार मानले. पण ही वारी महाराष्ट्रातली जी दिंडी निघते ती जागोजागी लोक भाविक स्वतः उत्स्फूर्तपणाने स्वखर्चाने येतात आणि तल्लीन होऊन त्या वारीमध्ये सहभागी होतात. जागोजागी लोक त्या ठिकाणी त्यांना अनेक ठिकाणी अन्नछत्र किंवा अन्नदात्यांच्याकडून अन्नदान केलं जातं. त्यामुळं 20,000ची मदत आवश्यक नाहीये, नको असं प्रशांत महाराज मोरे यांनी ऑलरेडी म्हटलंय, अनेकांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली वारी ही स्वाभिमानाची वारी आहे. महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा स्वाभिमान हा तसाच ठेवून ही वारी महाराष्ट्राची आज नाही शेकडो वर्षापासून चालू आहे. आणि त्यात हस्तक्षेप करणं आणि मी काहीतरी करतोय असं दाखवणं हे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही. आम्ही रामाला आणलं असं तसं आम्ही रामाला आणलं तसा काही दिवसांनी आम्ही पांडुरंगापर्यंत तुम्हाला पोहोचवलं असा भाव निर्माण करायची शक्यता आहे. पण विनोदाचा भाग जाऊ दे, पण या महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प एवढं नक्की. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये गेले 10 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला, त्या दणक्याने आता यांचे डोळे थोडेसे किलकिले झाल्यासारखे वाटतायत. तरी देखील जनता यांच्या थापांवरती विश्वास ठेवेल असं मला काय वाटत नाही. महाराष्ट्रातली जनता ही सुजाण आहे, सज्ञान आहे आणि स्वाभिमानी आहे. किती यांनी फसवण्याचा प्रयत्न केला तरी देखील महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचं जे काही षडयंत्र हे आता उघड झालेलं आहे, ज्याबद्दल मी सभागृहात जाण्यापूर्वी आपल्याशी बोललो की आता महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेलेला आहे. यांचा प्रयत्न हाच आहे की काहीतरी धूळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरुवात करायची. अनेकदा आपल्याला कल्पना असेल की निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती, त्याच्यामध्ये थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकाला आपल्या सोबत जोडून नेण्याचा एक खोटा प्रयत्न, ज्याला देवेंद्रजींच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असंच या अर्थसंकल्पाचं एक वर्णन करावं लागेल. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये. माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या गेल्या 2 वर्षात त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी. अनेक योजना अशा आहेत की ज्या घोषित झाल्या परंतु प्रत्यक्षात आलेल्या नाहीये. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जरा थोडासा एक मतदानात आपल्या बाजूला करून घेण्याचा एक प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतोय. मी आधीच म्हटलं होतं की महिलांसाठी लाडकी लेक किंवा लाडकी बहीण ही योजना आणत असेल तर जरूर आणा, आम्ही स्वागत करतो. पण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. मुलींसाठी काही आणत असाल तर मुलांसाठीही आणा.
त्याच्याबद्दल कुठे तशी काही वाच्यता नाही आहे. आपण दरवेळेला असं म्हणतो ना की लबाडाघरचं अवतण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही, तर हे लबाडाघरचं अवतण आहे. ह्या खोट्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या थापा जसं अच्छे दिन आएंगे 15 लाख रुपये येतील, आता कोणी त्याच्याबद्दल बोलत नाही. तसं निवडणूक झाल्यानंतर हे सांगतील हे तर जुमले होते. माझं तर मत आहे की अर्थसंकल्प आहे का जुमला संकल्प आहे. त्या जुमलाबाजीला आता लोक भीक घालणार नाहीत. यांनी कितीही काही करण्याचा आव आणला तरी सुद्धा जनता याला फसणार नाही आणि जनता महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून दिलं असं मला काय वाटत नाही. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.